यावेळी या अवतारी या भूगोली अधर्माचं वारं वाहू लागलं की आम्हास अवतार रूपाने भक्तांच्या द्वारे यावं लागतं. 7व्या अवताराची कथा पूर्ण होता न होताच पुन्हा एकदा कंस नावाचं वादळ वाहू लागलं. गोरगरीब, दानव मानव, गाई बळी यांच्यावरती पुन्हा एकदा अत्याचार वाढू लागले. हे धरती मातेला सहन झाले नाही. धरती माता गायीचे रूप धारण करून मला शरण आली. आपली व्यथा मांडू लागली. सत्यासाठी आणि धर्मासाठी मला पुन्हा एकदा अवतारी यावे लागले. माते, तू निश्चिंत राहा. वासुदेव देवकीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करून त्या दुष्ट कंसाचा विनाश करेल. मातेला दिलेल्या वचनापोटी मी आज या रूपाने गोकुळात वैकुंठीय राणा श्रीकृष्ण म्हणून वाढत आहे. अरे हो, आलंच लक्षात. आज मथुरेच्या बाजाराचा दिवस. याच बाजारावर कंस उन्मत्त झाला आहे. सर्वप्रथम तोच बंद केला पाहिजे. पण हे करणार कोण? आलंच लक्षात, माझे सवंगडी. पण ते असतील कुठे? त्यांना हात मारून पाहूया. अरे म्हटले सुदामा, अरे म्हटले सुदामा. असं एकाकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? सुदामा, तुला बोलवण्याचे कारण आहे. तुझ्यावरती एक कामगिरी सोपवायची आहे. देवा, कोणती कामगिरी आहे? सुदामा, गोकुळातला दैवत मथुरेला जाता कामा नये. आज मथुरेचा बाजार भरला आहे. सारे गौरवी मथुरेच्या बाजाराला निघाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. देवा, आपल्या हुकमानं हे काम मी नक्कीच पूर्ण करेल. विश्वास आहे सुदामा, येतो मी. देवाने तर आपल्यावर मोठी कामगिरी संपवली. आपण शब्द दिला हा खरा, पण गोकुळातील सर्व गौरांनी मिळून मथुरेच्या बाजारात चालल्यात. त्यांना सर्वांना एकट्यानं अडवणं हे काय मला शक्य नाही. त्यामुळे माझ्या संगतीचे सवंगडी, पेंड्या आणि वाकड्या यांनाच हात मारून पाहतो. अरे म्हटलं पेंड्या रे पेंड्या, अरे म्हटलं वाकड्या रे वाकड्या, अरे म्हटलं पेंड्या रे पेंड्या, अरे इकडे या लवकर. अरे देवानं आपल्यावर कामगिरी संपवली. अरे ती सांगतो मी नंतर, तुम्ही या आधी लवकर.